नमस्कार. लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. राणी ही काकूला म्हणते की काकू, माझा राघववरती पूर्ण विश्वास आहे आणि त्याही पेक्षा सिंधूवर. हे ऐकून म्हणते की काय बोलतेस राणी तू? मला ऐकू नाही आलं व्यवस्थित. राणी म्हणते मी सर्व विचार करूनच बोलते आणि जो तुम्ही आता सिंधूचा अपमान करून सिंधूचे मन दुखावले ना, तेव्हा सिंधूचा आता स्वाभिमान दुखावलाय. तेव्हा सिंधू आता कधी येणार नाही. आणि तेवढ्यात राघव हा सिंधूला घेऊन तिथे येतो आणि काकू आणि राणीच्या समोरून सिंधू ही आतमधून जाते व ते बघून मात्र काकू ही राणीकडे बघते. त्यावर काकू म्हणते की बघितलं ना राणी, तू किती जरी सांगितलं तरी तू म्हणत होती ना सिंधू परत येणार नाही. राघवच्या एका सांगण्यावरून सिंधू परत आली. काकू म्हणते की मी तुला एक मोलाचा सल्ला देते राणी, तू तुझा संसार वाचव. दुसरीकडे राघवने आता सिंधूला आश्रमात पुन्हा आणलेलं असतं तेव्हा कमिटी मेंबर मात्र सिंधूची माफी मागतात आणि म्हणतात की या बाईनी तुमचा जो अपमान केला ना त्याबद्दल क्षमा करा. तर सिंधू म्हणते की तुम्ही का माफी मागता, मी ते फक्त त्या मुलांसाठी आली आहे. तेव्हा कमिटी मेंबर म्हणतात की डॉक्टर सिंधू, हा तर तुमच्या मनाचा मोठेपणा आहे. आमची एक इच्छा आहे, रुक्मिणी मॅडम सोबत तुम्ही मेडिकलची सेंटरची उद्घाटन करावे. सिंधू म्हणते की शक्य नाही आणि उद्घाटनाचा मान मी मिसेस रत्नपारखी यांना देते. मधू मात्र सिंधूकडे बघू लागते. त्यानंतर काकू ही घरी येते आणि काकू म्हणते की तुम्हा सर्वांना सांगते की मी तुमच्या 4 उन्हाळी पानकाळी जास्त पाहिले आहे व एखाद्याच्या डोळ्यात बघून त्याच्या मनात काय चाललं आहे हे मला लगेच समजतं. रत्नाकर म्हणतो की हे आपल्या अनुभवावरून विचार करायचे असते आणि तुझी बाजू घेऊन तुम्ही तिला समजून घेण्याचा प्रयत्न तरी केला का? वर काकू म्हणते की त्याची काहीच गरज भासलेली नाही. नंतर काकू म्हणते की रत्नाकर, तुला त्या सिंधूची बाजू माहित आहे का? रत्नाकर म्हणतो की नाही, पण मला गरज वाटली ना तर मला तिची बाजू समजून घेण्याची नक्कीच इच्छा आहे. रत्नाकर म्हणतो की आपल्याला सगळ्यांना माहित आहे तुझ्या जे मनात आहे ना तेच तिच्या चेहऱ्यावरती दिसतं. नंतर ऋतुजा म्हणते की त्या सिंधूमुळे आपण बरंच काही सहन केलंय, तेव्हा अजून काही वेगळं सहन करण्याची गरज नाही. वा रेश्मा, राजश्री सर्वजण म्हणतात की बहिणींचंच म्हणणं पटतंय. दुसरीकडे ऋतुजा म्हणतो की राघवने सिंधूची बाजू घेतल्यामुळे सिंधूचा कॉन्फिडन्स अजून वाढलेला आहे व सिंधूची हिंमत अजून वाढण्यापेक्षा आपल्यालाच काहीतरी करावं लागलं असं ऋतुराज म्हणतो. तर काकू म्हणते की अगदी बरोबर आहे कर, तू जी सिंधू प्रेमाची डोळ्यावर पट्टी बांधली आहे पट्टी तू बाजूला कर. दुसरीकडे सिंधू ही घराच्या बाहेर विनू आणि सावी सोबत बसलेली असते तर विनू ही खेळत असते. त्यात विनूचा पाय पुन्हा दुखू लागतो व सिंधू विनूला बसवत म्हणते की तुला काही त्रास होतोय का? म्हणते की तुला त्रास होणार नाही आणि विनूला म्हणते की तुझा पाय स्ट्रेट कर आणि पुन्हा खाली घ्यायला सांगते. दुसरीकडे काकू ही राणीकडे येते. काकू म्हणते की राणी, आज तू बालभवनामध्ये खूप चुकीचं वागलीस. राघव ज्या वेळी सिंधूकडे जात होता तेव्हा राघवला थांबवायला हवं होतंस. आणि म्हणते की काकू, मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं की भवनामध्ये राघव फक्त सिंधूला त्या मुलांसाठी घेऊन आलाय. काकू म्हणते की आज फक्त मुलांसाठी गेला होता, उद्या तो स्वतःसाठी जाऊ शकतो. तू काय करशील? तेव्हा राणी म्हणते की मला बाकीचं काही माहित नाही, राघव मला कधीच धोका देऊ शकत नाही. आता राणी ही काकूला समजावून सांगते. श्री म्हणते की अगं राणी, राघवचं सिंधूवर किती प्रेम आहे ना ते आपल्या सर्वांना चांगलंच ठाऊक आहे. व काकू अगदी बरोबर बोलतास असं राजश्री राणीला समजावते. काकू म्हणते की सिंधूचा स्वभाव कसा आहे आपल्या सर्वांना सुद्धा माहित आहे. सिंधू कधीच हार मानली नाही. आता सर्वजण राणीला समजावतात आणि राणी बाहेर सिंधूकडे येते आणि म्हणते की सिंधू, आता विनूला बरं वाटतंय तेव्हा उद्यापासून मी विनूचा व्यायाम स्वतःच घेईल. तुलाही मेडिकल सेंटरला जायचं असतं आणि सावीला सुद्धा स्कूलमध्ये सोडायचं असतं. सिंधू म्हणते की ठीक आहे. नंतर सिंधू आता मधूला म्हणते की मिसेस रत्नपारखी, तुम्ही घाबरून जाऊ नका, मी फक्त इथं डॉक्टर बनून आली आहे. विनूची ट्रीटमेंट करायला आली आहे आणि मला कोणाचीही भांडण करायचे नाही. म्हणते की एक लक्षात ठेवा, एक डॉक्टर आईची जागा घेऊ शकत नाही. सिंधू तेथे असं बोलून निघून जाते. तेव्हा म्हणते की मी हे काय करत होते, तू एवढी विनूची ट्रीटमेंट चांगली करत होती पण तिच्यावरती संशय घेतला. विनू म्हणतो की मम्मा, तू काही काळजी करू नको, डॉक्टर काकू माझी चांगली काळजी घेतात.
दुसरीकडे राणी विचार करते की तेव्हा माझ्या राघवला आणि माझ्या विनूला कधीच माझ्यापासून दूर करू नकोस. आता मधुनी विनूचे काही व्हिडिओ सिंधूला पाठवलेले असतात ते बघून सिंधू विचार करते की हे व्हिडिओ अगदी बेसिक आहे, जाऊ दे, ना सांगून काही पटणार नाही. पुढे तिकडे अन्वी सिंधूकडे येते, म्हणते की हाय सिम्मा. तर हसतच सिंधू म्हणते की काय हे नवीनच. वर अन्वी म्हणते की माझी लाडकी सिंधू मामी म्हणजे सिम्मा. तेवढ्यात फाईल अन्वी ही सिंधूला दाखवते. सिंधू म्हणते की हे काय, तू तयारी सुद्धा केलीस मिस इंडिया बनण्याची? तर अन्वी म्हणते की तुला अजून सुद्धा माहित आहे का सिंधू मामी? अन्वी म्हणते की मी माझ्या आई बाबांना खूप मिस करते. या महाघरात मी काय करते आणि मी काय शिक्षण घेते याचा कुणी विचार करत नाही. सगळेजण मला बोलतात की या घरातील कोणत्याच माणसाचं माझ्यावर प्रेम नाहीये. यावर सिंधू म्हणते की असं नाहीये अन्वी, तर या घरातील माणसांची प्रेम व्यक्त करायची वेगळी पद्धत आहे. नंतर अन्वी म्हणते की बघ ना सिंधू मामी, मामा सुद्धा किती बदललाय आणि ती मधुराणी स्वतःलाच क्वीन समजते. सिंधू म्हणते की असं नाही बोलायचं अन्वी, तुझी मामी आहे ना. सिंधू म्हणते की तसं नाहीये, पर्यंत आपल्याला सुरुवातीला गरम पाणी लागतं, त्यानंतर शरीराला त्याच्या टेम्परेचरची हळूहळू सवय होते आणि मग तेच गरम पाणी आपल्याला सोडायला लागतं. माणसांचं सुद्धा तसंच आहे, तोपर्यंत माणसाला सवय नसते ना तोपर्यंत अवघड जाते. एकदा का सवय झाली मग ती माणसे आपलेच होतात. त्यानंतर सिंधू म्हणते की अन्वीला तुझ्या मनानुसार तुला क्षेत्रात तुला करिअर करावं असं वाटत असेल त्याच क्षेत्रात तू करिअर कर, बाकी कुणाचं काही ऐकू नकोस. जे काही लागलं ना ते मी देईल आणि मी आहेच. पुढ्यात राघव तिथे येत सिंधूचे ते बोलणे ऐकून डॉक्टर सिंधू नंतर राघव सिंधूकडे येत म्हणतो की अन्वी या घरातील नात आहे, ती माझी भाची आहे व तुमचा अन्वीशी काहीही संबंध नाही. राघव म्हणतो की तिच्या डोक्यात काहीही भलतं सलतं ठरवू नका, कारण राखीताईने तिची जबाबदारी आमच्यावर दिली आहे. राघव म्हणतो की अन्वी तू इथे काय करतेस, आताच्या आता तुझ्या रूम मध्ये जा. नंतर अन्वी निघून जाताच राघव म्हणतो की डॉक्टर तुम्ही फक्त विनूची ट्रीटमेंटसाठी आले आहात, तेव्हा या घरातील व्यक्तीशी तुमचा काहीही संबंध नाही आणि बाहेरच्या कुठल्याही व्यक्तीने माझ्या फॅमिली मॅटर मध्ये इंटरफेअर केल्याचे मला अजिबात आवडणार नाही. राघव सिंधूला बोलतो. पर सिंधू म्हणते की मी तुमच्या कोणत्याच फॅमिली मॅटर मध्ये कन्व्हिन्स करत नाही, ते अन्वी फक्त माझ्यासोबत गप्पा मारायला आली होती. सिंधू म्हणते की ती फक्त माझ्याशी बोलायला आली होती. राघव म्हणतो की तुम्ही तिला तुमची सवय लावून देऊ नका. राघव म्हणतो मला परत सांगायला आवडत नाही, तुम्ही तुमची लिमिट्स क्रॉस करू नका. त्यानंतर सिंधू म्हणते की मिस्टर रत्नपारखी मी कोणाचंही फाईट केलेलं नाही आणि लिमिटही क्रॉस केलेलं नाही. जर माझ्यासोबत गप्पा मारायला आलं तर मी त्यांचं मन दुखवू शकत नाही. मी तसंही विनू ज्या क्षणी बरा होईल ना त्या क्षणी मी आणि त्याच दिवशी मी या घरातून निघून जाणार आहे. दुसरीकडे काकू आणि राजश्री हॉलमध्ये बसलेले असताना राघव आणि मधू तिथे येतात आणि काकू त्यांना बसावयास आणि गप्पा मारावयास सांगते. त्यात फोनवर बोलत सिंधू बाहेर येते. सिंधूकडे बघत काकू म्हणते की राजश्री आपण खूप मोठी महत्वाची गोष्ट विसरलो. राजश्री म्हणते की काय? ऋतुजा म्हणते की तुम्ही सांगा ना काकू काय ते. काकू ही सिंधूकडे बघत म्हणते की राघव आणि राणी लग्नानंतर कुठेही बाहेर गेले नाहीत. काकू म्हणते की राघव मी तुला काय बोलले होते, राणीला कुठेतरी बाहेर एकदम फॅन्टॅस्टिक डिनर डेट वर घेऊन जा. नंतर इकडे सावी पैकी तिचे ड्रॉइंग बुक मध्ये चित्र काढते तेव्हा चित्र बघून ऋतुजा म्हणते की सावी यामध्ये तुझे बाबा ते आहे. तर त्यावर सावी म्हणते की बाबा कुठे मला माहित नाही, पण माझे बाबा नक्की येणार, मी झाडावर सुद्धा लिहिलंय. त्यात मधू आणि राघव तिथे येतात, तिचे बोलणे ऐकतात. अखेर ते झाडावर जंगलातील लिहिलेलं होतं ते दुसरं तिसरं कोणी नाही, सावीनेच लिहिलेलं असल्याचं तर राघव समोर येतं. सावीचे बाबा कोण आहे हे सावीलाच माहित नसल्यामुळे असं राघवच्या लक्षात येतं. ती म्हणते की माझे बाबा लवकरच पुन्हा येणार आहे, तर त्यांनी झाडावर सुद्धा लिहिलंय. ते सावीचं बोलण्याने राघवला सर्व आठवतं. नंतर राघव हा मधूला म्हणतो की आपण तर बाहेर जाऊ, आता सावीला तिच्या प्रोजेक्ट मध्ये मदत करायची आहे. लगेचच राघव हा सावीला घेऊन बसतो आणि ड्रॉइंग काढू लागतो. आता सावीचे भयानक सत्य राघवच्या समोर येतं का. नंतर लगेचच मधू सोबतची डिनर डेट हा राघव कॅन्सल केलेली असते. आता ते राघव सावीला मदत
करत असल्याचे सिंधू विचार करते की माझेही हात बांधलेले आहे. म्हणते की पण सावी तुझे बाबा तुझे सगळे आता तुझ्या समोर आहेत. दुसरीकडे एकमेकांना टाळ्या देत हा सावीला तिच्या प्रोजेक्ट मध्ये मदत करतो. आता सावी ही दुसरी तिसरी कोण नसून ती राघवची मुलगी असल्याचं ते आता राघव समोर येत आहे. राघव कसा सिंधू आणि सावीचा स्वीकार करतो बघण्यासाठी आणि लग्नाची बेडी या मालिकेच्या पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.